अरे का हो, यंदा लवकर आले बा, नाही तर दरवर्षी खुरपे गिरपे पाचव्या टाईमवर येत असता तुम्ही पाणी गिनी पडल्यावर. हो, आता येता येता आता पहिलं तुमचंच गाव लागलं. म्हटलं चला आता याच गावाचा नंबर लावा. नाहीतरी तुमचं गाव कसं शेवटून असते मग पावसाळ्या लागे या तोंडावर. म्हटलं यंदा पहिला नंबर तुमचाच लावा. ओ भाषा, भाषा सांडशी नाही दिसून राहिली ना रे, कुठे टाकले तू न? आता हे खुरपं पाहिनं लाल जरच झालं ना लेवा. कुठे आहे पाय लवकर बरं आण बरं. का तुमचे बाबा वारले असतील का? नाही तर पहिले येतात रे, ते आमच्या गावात येतात. मस्त पहिले कुराडात येतात बनवून आम्हाला. तुमच्या बाबानं पहिले कुराड दिला मस्त फरशीची बनवून माझ्या घरी अजून आहे रे जो. नाही राजा, आता बाबाजानं काही होत नाही. आता काही आता घराच्या बाहेरही निघत नाहीत ते लवकर. आता डोळ्याने दिसत नाही आणि हातपाय थरथर कापतात. आता पहिले लय बाबा लय कामं करून दिले मा बुड्यानं. कोणाचे गाड्याचे चाका आहेत तर बनवून दे, कोणाचा शकला आहे तर बनवून दे बाबा. त्या काळात सस्त्या रुपयात मा बुड्यानं चांगले चांगले गाडे दिलात म्हटलं बनवून. अजून अजून बुड्याच्या हातचे गाडे चालू आहेत म्हटलं. का हे गाड्याहून मला ध्यान आलं आता. आपल्या घरी 2 चाका आहेत ते खिराळीची. त्याचं कसं आपल्या नातवाले गाडं देता करून मस्त फिरवते लेखाचा. वा वा, वेल्डिंग गिल्डिंग नशीन करावं लागत तर आपण आपल्याला काय देऊ ना, असारी गिसारी आणून घे जा, एक चाक करून देऊ मस्तपैकी फिरवते. अशा याच्या आहेत ना, गोल आहेत ना ते चाकं. गोल आहेत ना मस्त. आपल्या खिराड्या नसतात का खिराड्या, त्या खिराडीच्या आहेत आमच्या घरी 2. त्याच्या मस्तपैकी ते नाहीतरी इकडे तिकडे पडतात, एखाद्या दिवशी भंगारात चालले जाते. असारी असेल ना जुनं घराचं लोखंड उरेल तर एखाद्या असारीचं तुकडं घेऊन ये जा, देऊ फसून देऊ गोल करून लेगाले. वा वा, असाऱ्या तर लय आहेत आता बांधकामातल्या. जशा तशात आहेत, काही तर आता गंजून गंजून सारी माती झाली त्याची. मी का आणतो फक्त पाहिजा, कोणाला सांगू नका. मी तयार करून देतो गाडीन गुडे. नाही तर मग कसं लेकरं येतात मायबापाला घेऊन आणि मग ते चाकण गिकं तयार करणं कसं या भट्टीत जमत नाही. ते त्याला पाहिजे वेल्डिंग मशीन. नाही नाही, आपण काय कोणाला सांगतो, आपलं जमलंच आहे तिकडे. रेणुका तो इवे पाजवणारा येत असते ना घराच्या बाजूले, यंदा आला नाही बिचारे अजून. घरचे इवे खुरपे भरले. आता पाहिजे आता पावसाळा लागायच्या अगोदर आम्ही एकदा पाजून घेत असतो. बद्दल झाले बिचारे, खादा नाही कापले जात इतके बद्दल झाले. आता कसं एकदा लावून घेतले की मग पावसाळ्यावर भर नाही. निंदा खुरपा आळान काळा काही करा. आला ना मावशी, कालच तर आला तो. तू आली नाहीस तिकडे, मा घराकडे चक्कर मारतो, घेऊन येतो इवे गिवे काय असतील नसतील ते. मावशी तुला तर असं करायला पाहिजे, पुऱ्या जम्मतचे इवे खुरपे घ्यायला पाहिजेत पाजून त्याच्याजवळून. स्वस्तातही पडतात तुले आणि लगे सराईची अवजारं चांगली होतात. कायचं बाई, काही कोणी पैसे देत नाहीत, काटून घेतले की सारखे होतात अंगात. त्यापेक्षा जाऊ दे ना, त्याचाच हात जाईन, आपल्याला काय करावं लागते. बरं हात दुखते त्याचाच. काल नाही आवाज येत जाय तिकडे रेणुका, शेषरावच्या वाडग्याच्या इकडे भांडणाचा. काय होतं काय मी बाहेरचा आवाज येत जाय. काय सांगू मावशी, मीच तर होती बापा. मी गेली 2 पोटे आणा म्हटलं त्याच्या वाडग्यातून. अनास करणं आजच उघडं होतं, कालच उघडं होतं त्याचं वाडगं. नाही तर उघडंही नसते, तुम्हाला काय माहीत नाही. 2 पोटे घ्यायला गेली बापा आणि ती मग त्याच्या बाईच्या हाती लागली. मग बसली टरंग टरंग करत ते. मग काय बापा ऐकून घेतलं देऊन दिली तिचे 2 पोटे आणि लगे चाललेली. कायचं आता आता 2 पोटेचं काय. एका गौरीचा मोलाचा नाही कधी. दात घाशाले मा पोरगा हिंटे तर दात घाशायला नाही सापडत की एखादा गौरीचा खांड घुसतो मा आणि लाई दात घाशायला करतो. तर इतकं म्हणजे लोक देत नाहीत ना आता, शेण उचलूही देत नाहीत ना. का मावशी, आता कांदा काढ लागला की मा रोशनला घेत जाशील कांदा काढायला गेले. कसं आता त्याचे 10वीचे पेपर झाले. आता कसंही उन्हाळ्याचा 1-2 महिना चालीन तर ताईकडे. आता बहिणा, आता आपल्या बायालेच तर होते नाहीत. थांब ना आता कांद्यावर पाहू ना. लय जणीचे लेकरं आहेत, मग चालते लेकरात लेकरू. मग काय सारे गावगाई लेकरच असतात. निरा कांदा उपटेले बाया बस मस्तपैकी बाया उपटतात आणि लेकरं पगड लावतात. हो ना मावशी, आता बाय सांगतो मी, वावरात नेलं तर कसं संग डोळ्याच्या पुढे राहते लेकरू. नाही तर निरा हिरा लागे नद्या आणि तिकडे त्या कॅनलवर तिकडे जातात निरा अंग धुवायले. कसं बाबा आता आपलं लेकरू आहे आणि लोकांची लेकरात मोठाले त्याच्यात. एखाद्या तिला बुचकई फुचकई द्या नाही तर लुटून नाही मोठ्या पाण्यात घ्यावं लागते ना मावशी. व घेत जाय ना मग. थांब आता 8 दिवसांना लागतेच कांदा, घेत जा मग संग. हे काही पिच्छा सोडत नाही लेकाचं. आणलंच काय ना आता हे चाकू. काय जे दिसतात लेकाचे, काय रेल्वे गिल्वेचे नाहीत ना बाबा. अरे आले काय आबाजी. अरे बा, हे कायच्या धोबा चाक. रेल्वे गिल्वेचे नाहीत ना बाबा. नाही तर आणसान बाबा, नाही तर मा घरावर कुठे. अरे नाही हो भाऊ, रेल्वे गिल्वेचे नाहीत हे. मा घरी 2 हिरा होत्या
ते इरायचे आहेत हे आता खिराड्याचे चाका आहेत हे रेल्वे गिल्वेचे रेल्वेचं एवढं असते का असं ते लय मजबूत लोखंड असते. हो बाबा, नाही तर मग पाय जा बाबा कसं मी देईन बनवून. तुम्ही आणसान नाही तर मा घरावर कुठे असं नाही झालं पाहिजे. नाही नाही काही वादा नाही, तुमच्या घरावर गोटे येऊ नाही देत ना मी. अरे हे याच्या नाव आहे ना लिहिलं आहे ना याच्यात यार हॉलमार्क आहे कंपनीचा. रेल्वेचं वेगळं असते लोखंड. घ्या बा जमलं की नाही आता पहा बरं गाळं टाकाटाक दिलं की नाही करून. पायदा फक्त कोणाला सांगू नका आणि तुमच्या नातालाही सांगून द्यायचा म्हणा कोणाला सांगू नको बापू कोणं करून दिलं तर हं? नाही नाही कोणाला सांगायला नाही लावत त्याले आणि त्याला सांगतच नाही ना मी कुठून आणलं काय आणलं तर चुपचाप नेऊन ठेवून देतो. पण एक नंबर जमलं राजा गाळं एक नंबर मस्त जमलं.